रेडी? येस सर. उद्या होऊ घातलेली टी परीक्षा आणि या परीक्षा अनुषंगानं आज त्या टी परीक्षेचा पेपर फुटी प्रकरण जे झालेलं आहे, या पेपर फुटी प्रकरणाची खऱ्या अर्थानं नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. आज जर बघितलं तर या परीक्षेकरता परीक्षेला जवळपास 7 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत. यातील जवळजवळ 2 ते 2.5 लाख शिक्षक आहेत आणि या शिक्षकांनी त्या ठिकाणी शालेय कामकाज करून याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्यातल्या त्यात महिला शिक्षिका ज्या आहेत त्या आपल्या कुटुंबाचं सगळं काम करून या परीक्षेला सामोरं जात आहेत आणि ही सगळी तयारी जी आहे ही तयारी खऱ्या अर्थानं जी केली गेली, जी मेहनत घेतली गेली, ही मेहनत या पेपर फुटीमुळं या ठिकाणी वाया गेली असं या ठिकाणी निदर्शनास येते. आज सरकार या ठिकाणी जर बघितलं तर आमदार खासदार फोडण्यात मग्न आहे. त्या ठिकाणी जे होतंय या सगळ्या बाबीसाठी कुठंतरी आळा बसला पाहिजे. कारण ह्याच्या अगोदर 2-3 वेळा या टी परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रकार झाला होता. यामध्ये गैरप्रकार झाले होते. निकालामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गैरप्रकार झाले होते. नुकतंच नीट परीक्षेमध्ये त्या ठिकाणी पेपर फुटी झाली. म्हणजे या सगळ्या बाबीचा विचार करता आज तरुणाई जी आहे ती जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेली आहे. त्यांची कुठल्याही प्रकारची दखल त्या ठिकाणी शासनाने घेतलेली नाही. म्हणजे अक्षरशः शासन या गेंड्याच्या कातडीच झाले असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नाही आहे. परंतु या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी अगदी त्याच्या मुळाशी जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे आणि यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर तर कठोर कारवाई झालीच पाहिजे. परंतु या सगळ्या बाबीची नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा हीच मागणी या माध्यमातून करतोय. धन्यवाद.